म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या वर्षी लादलेल्या आणि वादग्रस्त टॅरिफ धोरणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं दणका दिला. हा दिलेला दणका सध्या जागतिक राजकारणातील सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरलाय. 20 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेले आयात शुल्क पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक ठरवून रद्द केले. या निर्णयामुळे केवळ अमेरिकेच्या राजकारणातच नाही तर भारत, चीन, कॅनडा आणि मेक्सिको सारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेतही प्रचंड उलाढाल होऊ लागली आहे. अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेनं हे कर रद्द केल्यावर लगेच डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायव्यवस्थेविरोधात आपली भूमिका मांडून त्यांच्या विरोधात दंड थोपटलेत आणि माध्यमांसमोर अमेरिकेच्याच न्यायव्यवस्थेची खिल्ली जगासमोर उडवली आहे. कालच्या या घडामोडीत अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात काय घडलं, अमेरिकेने लादलेले कर काय आहेत, अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेने कोणते कर रद्द केले, आतापर्यंत त्यांनी वसूल केलेला टॅरिफ पुन्हा मिळेल का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. म्हणजे गेल्या वर्षी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्भीडपणे विविध देशांवर कर लादले. त्यानंतर या करांमुळे जगात गेल्या 6 महिन्यात काय युद्धाचा भडका उडाला हे आपण बघतच आलो. परंतु काल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने 6-3 अशा बहुमताने ट्रम्प यांनी लागू केलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवले. हे विविध देशांच्या मालांवर लादलेले कर काय होते हे प्रकरण आपण समजून घेऊया. 2025 साली मंडळी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर भरमसाठ आयात शुल्क लादले होते. यामध्ये भारताचाही समावेश होता. ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लादला होता, जो पुढे जाऊन 25% आला. ज्याचं मुख्य कारण भारताने रशियाकडून केलेली तेल खरेदी हे सांगण्यात आलं होतं. याशिवाय त्यांनी रेसिप्रोकल टॅरिफ ही संकल्पना मांडली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की जर एखादा देश अमेरिकन उत्पादनांवर कर लावत असेल तर अमेरिकाही त्या देशाच्या उत्पादनांवर तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त कर लावेल. याच धोरणांतर्गत त्यांनी चीनवर 125% तर कॅनडा आणि मेक्सिकोवर 25% कर लादले होते. या निर्णयामुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला होता आणि अनेक कंपन्यांनी, विशेषतः 1000हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी या विरोधात भूमिका घेतली होती. त्याच भूमिकेविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ट्रम्प यांच्यावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले. मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या अध्यक्षतेखालील अमेरिकन पीठाने 6-3 अशा बहुमताने हा निकाल दिला आणि न्यायालयाने स्पष्ट केलं की ट्रम्प यांनी ज्या आंतरराष्ट्रीय आणीबाणी आर्थिक शक्ती IEEPA 1977 या कायद्याचा आधार घेऊन हे कर लादले, तो कायद्याचा गैरवापर आहे. संविधानानुसार कोणत्याही प्रकारचे कर किंवा शुल्क लावण्याचा अधिकार हा फक्त अमेरिकन काँग्रेसला म्हणजेच संसदेला आहे, राष्ट्राध्यक्षांना नाही. ट्रम्प हे आपल्या अधिकारांचा वापर करून स्वतःच्या मर्जीनं जागतिक व्यापारात असा गोंधळ निर्माण करू शकत नाहीत. त्यासोबतच न्यायालयानं ट्रम्प यांना असंही म्हटलं की केवळ आणीबाणीचं नाव देऊन राष्ट्राध्यक्ष अमर्यादित काळासाठी आणि कोणत्याही दराने कर लावू शकत नाहीत. हा अधिकार कार्यपालिकेच्या कामात मोडता येत नाही. त्यानंतर या निकालावर सॅम्युअल अलिटो, क्लिअरन्स थॉमस, ब्रेट कौनुक या 3 न्यायाधीशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या बाजूने मत मांडत एक्झिक्युटिव्ह फ्लेक्झिबिलिटीचं समर्थन केलं. तर इतर 6 न्यायाधीशांचं मत होतं की कर लावण्याचे अधिकार हे राष्ट्रपतींना नाही आहेत. त्यामुळे अमेरिकन न्यायालयाने हे कर रद्द केले. हा निर्णय अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेच्या 9 खंडपीठाने दिला. त्यानंतर निकालावर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल निराशाजनक असल्याचं सांगत कोर्टातील सदस्यांची लाज वाटते असं भाष्य केलं. त्याशिवाय IEEPA कायदा रोखणं याचा अर्थ माझ्याकडे अन्य कायदेशीर पर्याय उपलब्ध नाहीत असं नाही, अशी ताकीद मीडियासमोर न्यायव्यवस्थेला दिली. त्यानंतर खंडपीठाला सवाल करत ट्रम्प म्हणाले की मी व्यापार नष्ट करू शकतो, मी कुठल्याही देशांवर निर्बंध लावू शकतो, मी खूप काही करू शकतो, परंतु $1 टॅरिफ लावू शकत नाही. ही गोष्ट किती हास्यास्पद आहे हे प्रश्न विचारून त्यांच्याच न्यायव्यवस्थेची ट्रम्प यांनी खिल्ली उडवली. दरम्यान कलम 232 राष्ट्रीय सुरक्षा आधार आणि कलम 301 बेकायदेशीर व्यापार पद्धती या अंतर्गत मी टॅरिफ लावू शकतो असे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात काही तासांमध्ये ट्रम्प यांच्या ऑफिसने या नव्या आदेशावर सही केली. या आदेशानुसार आता जगातील सगळ्या देशांमधून येणाऱ्या आयातींवर 10% टॅरिफ लावण्यात आलाय. हा टॅरिफ ट्रेड ऍक्ट 122 अंतर्गत लावण्यात आलेला असून जवळपास 5 महिने म्हणजेच 150 दिवस लागू राहील. त्याचबरोबर या काळात ट्रम्प प्रशासन बाकीच्या देशांवर योग्य टॅरिफ निश्चित करण्यासाठी आवश्यक पडताळणी करेल. हीच गोष्ट भारताच्या बाबतीत बोलायची झाली तर भारताला आता 18% ऐवजी 10% कर द्यावा लागेल, जो ट्रम्प यांच्या मूळ धोरणापेक्षा थोडा कमी असेल.
या न्यायव्यवस्थेच्या दणकेमुळं एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे अमेरिकेनं आतापर्यंत वसूल केलेलं टॅरिफ पुन्हा रिफंड होईल का? या रकमेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मते ही रक्कम परत केली जाईल. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रश्न विचारला असता ते सूचक विधान करत म्हणाले की पुढील 2 वर्षांपर्यंत हा खटला कायम राहील. त्यासोबत कोर्टाने या रिफंड बाबत स्पष्ट निर्देश दिले नाहीत. त्यामुळे रिफंडचा मुद्दा अजून तळ्यात आणि मळ्यात आहे. या न्यायालयानं रद्द केलेल्या टॅरिफमध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत 133.5 अब्ज डॉलर्सची कमाई झाली आहे. त्यामुळे सगळ्या देशांचं लक्ष या रिफंडकडे लागलंय. त्याचबरोबर या रद्द झालेल्या टॅरिफमुळे आणि लगेच आकारलेल्या 10% करांमुळे जगात पडसाद पडू लागलेत. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण झाली आहे. जरी गुंतवणूकदारांनी महागाई कमी होईल अशा आशेनं शेअर बाजारात थोडी तेजी दाखवली असली तरी ट्रम्प यांच्या नवीन शुल्काच्या घोषणेमुळे एक चिंतेचं वातावरण मार्केटमध्ये तयार झालेलं दिसतंय. अमेरिका आता सेक्शन 301 अंतर्गत नवीन चौकशी देखील सुरू करतोय, ज्याचा उद्देश कायमस्वरूपी शुल्क लावणे हा आहे. तसेच ट्रम्प यांच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी भारत, चीन, युरोपीय देश टॅरिफ लादू शकतात. त्यामुळे जगात व्यापार युद्धाची ठिणगी पडू शकते. त्यासोबतच शेअर बाजारावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. बाकी मंडळी, अमेरिकन न्यायव्यवस्थेनं ट्रम्पला दाखवलेल्या या दणक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यामुळे भविष्यात भारतीय शेअर बाजारात काय परिणाम होतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.